नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RRB फार्मसीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी खुशखबर आली आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू महाराष्ट्र एक्झाम अकॅडमी. जर तुम्ही डी फार्म, बी फार्म केलं असेल तर तुमच्यासाठी ही इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. एंडपर्यंत नक्की बघा. रेल्वे फार्मासिस्ट या जॉबसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच RRB यांनी नवीन रिक्रुटमेंट कॅलेंडरमध्ये पॅरामेडिकल पोस्टचा उल्लेख आहे. म्हणजेच रेल्वे फार्मासिस्ट भरती 2026मध्ये येण्याची खूप शक्यता वाढली आहे. पॅरामेडिकल रिक्रुटमेंट प्रोसेस जुलै ते सप्टेंबर 2026 या दरम्यान होणार आहे. यामध्ये फार्मासिस्ट झालं, स्टाफ नर्स झालं, लॅब असिस्टंट झालं आणि इतर मेडिकल पोस्ट असू शकतात. आता बघा, इथे त्यांनी जुलै ते सप्टेंबर या परिपत्रकामध्ये दिलेलं आहे. जुलै ते सप्टेंबरमध्ये पॅरामेडिकल कॅटेगरीज उल्लेख केलेला आहे. यामध्ये पॅरामेडिकल कॅटेगरीजमध्ये आपला फार्मासिस्ट हा पोस्ट असते. त्यासोबतच इतरही पोस्ट असतात, जसं की स्टाफ नर्स झालं, लॅब असिस्टंट झालं, असे मेडिकल पोस्ट असू शकतात. तर इथे त्यांनी दिलेलं आहे प्रपोजल फॉर ड्राफ्ट CEN. म्हणजेच काय असते तर जे रिक्रुटमेंटची ॲड येणार आहे त्याचे फॉर्म कधीपासून सुटेल, ॲप्लिकेशन फॉर्म, हे सर्व या प्रपोजल ड्राफ्ट CENमध्ये असते. ते जुलै 2026 त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजे आपण जुलैमध्ये पॅरामेडिकल पोस्टसाठी फार्मासिस्टची भरती येईल असं आपण एक्सपेक्ट करू शकतो. हे रेल्वे फार्मासिस्ट जॉब का इम्पॉर्टंट आहे? कारण की हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्टॅटस तुम्हाला देते. सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबचं स्टॅटस तुम्हाला भेटणार आहे. एक्सलंट सॅलरी भेटते, रेल्वे बेनिफिट्स असते, मेडिकल फॅसिलिटीज असते, पेन्शन असते आणि जॉब सिक्युरिटी पण असते. आणि सर्वात महत्त्वाचं एक स्टेबल फीचर तुम्हाला भेटते. आज प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रेशर, लो सॅलरी आणि वर्कलोड खूप वाढलेला आहे. म्हणून रेल्वे फार्मासिस्टमध्ये रेस्पेक्टेबल लाईफ आणि सिक्युअर कॅरियर दोन्ही मिळतात. आता प्रश्न येतो, प्रिपरेशन कशी सुरू करायची? लक्षात ठेवा, RRB एक्झाममध्ये मुख्य फोकस जे असते ते फार्मसी सब्जेक्ट, जसं की कोलॉजी, सुटिक्स, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, हॉस्पिटल फार्मसी, जनरल अवेअरनेस, रिजनिंग, बेसिक मॅथ्स, हे सर्व टॉपिक्स इम्पॉर्टंट असते. यावर आपल्याला प्रश्न बघायला मिळते. हे आपल्याला एकदम चांगल्या तऱ्हेनं पाठ करणे आणि MCQ सोडवणे गरजेचं आहे. आणि मित्रांनो, फक्त थिअरी वाचून सिलेक्शन होत नाही, तर स्पीड, ॲक्युरेसी आणि MCQ प्रॅक्टिस हे खूप इम्पॉर्टंट असते. त्यामुळे आजपासूनच PYQ सॉल्व करा, डेली MCQ प्रॅक्टिस करा, त्यानंतर शॉर्ट नोट्स तयार करा, मॉक टेस्ट द्या. कारण नोटिफिकेशन आल्यानंतर प्रिपरेशन सुरू करणारे विद्यार्थी नेहमी कॉम्पिटिशनमध्ये मागे पडत असतात आणि ऑपॉर्च्युनिटी अचानक येते, पण सिलेक्शन त्याच विद्यार्थ्यांचं होते जे पहिलेपासून प्रिपेअर्ड असतो. म्हणून आजपासून सिरियस प्रिपरेशन सुरू करा. आमच्या महाराष्ट्र एक्झाम अकॅडमी चॅनलवर तुम्हाला मिळतील रेल्वे फार्मासिस्टच्या नोट्स, PYQs, MCQs, लेटेस्ट अपडेट्स आणि स्ट्रॅटर्जी व्हिडिओज. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फार्मा फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. मी भेटतो पुढच्या इम्पॉर्टंट अपडेटमध्ये. जय हिंद.